विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं राज्यात लाडकी बहीण योजना आणली। या माध्यमातून 2.5 कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये मुक्त हस्ते वाटप केले। एक प्रकारे सरकारी तिजोरीतून पैशाचं वाटप करून मतं मिळवण्यासाठीच ही योजना होती। त्याचा फायदा महायुती सरकारला झाला। लाडक्या बहिणींनी भरभक्कम मतांचं दान सत्ताधाऱ्यांच्या पदरात टाकत प्रचंड बहुमतानं त्यांचं सरकार आणलं। पण आता सत्तेवर येताच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना चाळणी लावायला सुरुवात केली आहे। या योजनेच्या निकषांची पडताळणी करून अर्जाची छाननी करून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात आहे। दुसरीकडे लाडक्या बहिणींना पैसे दिल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या योजनांसाठी सरकारच्या तिजोरीत पैसे शिल्लक राहिलेले नसल्याचा गौप्यस्फोट खुद्द राज्याचे नूतन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलाय। एकूणच प्रत्येक निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या खैरात वाटपाची निकालानंतर जी गत होते तीच लाडकी बहिणीची होण्याचे चिन्ह आता दिसू लागले आहेत। काय आहे सरकारची पुढची रणनीती जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यामुळे भाजपनं महाराष्ट्रात तातडीनं लाडकी बहीण योजना लागू केली। मध्य प्रदेशात शिवराज सिंग सरकारनं ही योजना आणली। त्यात ते 1250 रुपये दरमहा महिलांना देत होते। त्याचा तिथं भाजपला फायदा झाला। मग काय, महाराष्ट्रातही भाजपनं 1500 रुपये प्रतिमाह महिलांना देऊ केले। तत्कालीन शिंदे सरकारनं ही योजना लागू केली। जुलै ते नोव्हेंबर पर्यंत सुमारे 2,40,00,000 महिलांना दरमहा 1500 रुपये वाटप करण्यात आले। निवडणुकीचा काळ होता, त्यामुळे या योजनेसाठी ज्या महिला अर्ज करतील त्यांचे अर्ज डोळे झाकून मंजूर करण्यात आले। एकूणच या माध्यमातून सरकारी पैशाचं वाटप करून मतं मिळवण्याचा फंडाच सत्ताधाऱ्यांच्या हाती लागला होता। मतदानापूर्वी 7,500 रुपये 2.5 कोटी महिलांच्या खात्यात जमा करून सरकारनं या लाडक्या बहिणींना खुश करून टाकलं होतं। मग या बहिणींनीही महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान केलं। त्याचा परिणाम म्हणजे महायुतीचं सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेवर आलं। लाडक्या बहिणींचे देवाभाऊ मुख्यमंत्री झाले। एकनाथ भाऊ व अजितदादाही उपमुख्यमंत्री झाले। या तिन्ही नेत्यांच्या पदरी लोकसभेत आलेलं अपयश लाडक्या बहिणींनी पुसून काढलं। मात्र आता सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींच्या या तिन्ही भावांना आता सरकारी तिजोरीची ही काळजी वाटू लागली आहे। निवडणुकीच्या प्रचारात विकासाच्या मोठमोठ्या गप्पा या तिघांनी मारल्या, पण आता प्रत्यक्षात सत्ता चालवताना पैशाचं नाटक करता येत नाही हे त्यांच्या लक्षात आलंय। लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटींची तरतूद आधीच सरकारनं केली आहे। त्यामुळे इतर विकास कामं योजनांना कात्री लावण्याची वेळ आली आहे। विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना सुरू होत्या त्यासाठीही निधीची टंचाई जाणवत असल्याची कबुली नुकतीच राज्याचे नवे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते, केंद्राचा 60 तर राज्याचा 40% निधी मिळून राज्यात शेतकरी योजना राबवल्या जातात। मात्र गेल्या 1 वर्षापासून केंद्राकडून निधी वेळेवर येत नसल्यानं तसंच लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील तिजोरीवर ताण वाढलाय। परिणामी शेतकऱ्यांच्या योजना रखडल्या आहेत। मात्र केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासोबत माझं पूर्ण झालंय। केंद्राचा निधी लवकरच मिळेल व शेतकऱ्यांसाठीच्या योजना मार्गी लागतील असा विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला। एकूणच लाडकी बहीण योजनेसाठी जो वार्षिक 46,000 कोटींचा खर्च सुरू केला आहे त्यामुळे सरकारला इतर सामाजिक न्यायाच्या योजनांनाही कात्री लावण्याची वेळ आली आहे। म्हणजे एकाला उपाशी ठेवून दुसऱ्याला तुपाशी जेव घालण्याचा पर्याय सरकारनं निवडलेला दिसतोय। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणाही केलेली होती। सरकार स्थापन होताच पहिल्या महिन्यात हा निर्णय होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, पण पुन्हा तिथंही निधीची अडचण सरकारला जाणवतीये। त्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनातच म्हणजेच मार्च मध्ये किंवा त्यानंतरच कर्जमाफीचा निर्णय होण्याचे संकेत कृषी मंत्र्यांकडून दिले जात आहेत। आता या आर्थिक चणचणीतून मार्ग काढण्यासाठी सरकारला योजनांवरील खर्च कमी करणं किंवा सरकारचं उत्पन्न वाढवणं हे दोनच उपाय दिसतायत। म्हणूनच मग आता या सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना चाळणी लावायला सुरुवात केली आहे। त्याचा पहिला फटका शेतकरी सन्मान योजना व लाडकी बहीण या दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील तब्बल 20 लाख महिला शेतकऱ्यांना बसलाय।
केंद्र व राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांना दर वर्षाला 18,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जातं। यात राज्यातील सुमारे 20 लाख महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे। याच महिलांनी आता लाडकी बहीण योजनेसाठीही अर्ज केले असून त्या पात्रही ठरल्या आहेत। आता सरकारनं आणखी चालाकी करत या 20 लाख शेतकरी लाडक्या बहिणींचे पैसे कपात करायला सुरुवात केली आहे। म्हणजेच दोन्ही योजनांचे लाभ घेणाऱ्या महिलांना आता शेतकरी सन्मान योजनेचे वार्षिक 18,000 रुपये नव्हे तर फक्त 12,000 रुपये दिले जाणार आहेत। यातील प्रत्येकी 6,000 रुपये कपात करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। इतकंच नव्हे तर आतापर्यंत मिळालेला दुहेरी लाभही या महिलांच्या खात्यातून काढून घेण्याची तयारी सरकारनं केल्याचं बोललं जातं। लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। पहिली कारवाई धुळे जिल्ह्यात पार पडली आहे। तेथील एका लाभार्थ्यांच्या खात्यावरून 7,500 रुपये थेट सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आले। त्यामुळे अनेक महिलांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली असून आपला तर नंबर कारवाईच्या रांगेत लागणार नाही ना अशी भीती लाडक्या बहिणींच्या मनात आहे। आता लाडकी बहीण योजनेचे निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही याची तपासणी ही सरकार करणार आहे। कुटुंबाचं उत्पन्न कमाल 2.5 लाख रुपयांच्या आत असावं ही यातील प्रमुख अट आहे। मात्र अनेक लाभार्थी महिलांचं उत्पन्न त्यापेक्षा जास्त आहे। खासगी नोकरी करणाऱ्या अनेक महिलाही या योजनेचा लाभ घेत आहेत। त्यामुळे आता निवडणुका संपल्यावर सरकार या निकषांची पडताळणी करणार आहे। ज्या महिला नोकरी करतात किंवा काही उत्पन्न कमवतात, ज्यांच्या घरी कार आहे, ज्या घरात इन्कम टॅक्स भरला जातो, अशा महिलांची नावं या योजनेतून कापली जाणार असल्याचे संकेत नुकतेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेत। म्हणजेच एकूणच या योजनेतील लाभार्थ्यांना कात्री लावण्याची तयारी सरकारनं केली आहे। एकूणच गरज सर्व अन वैद्य मरो अशा भूमिकेत आता सत्ताधारी आलेले दिसत आहेत। निवडणुकीचा काळ संपलाय, बहुमतानं सत्ताही मिळालेली आहे। आता या महायुतीच्या नेत्यांना लाडक्या बहिणींची गरज राहिलेली नाहीये। त्यामुळेच सरकारी तिजोरीतील खर्च कमी करण्यासाठी ते लाडक्या बहिणींच्या नावांना कात्री लावण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे। आता सरकारच्या या वागण्याचा राग आला तरी तो व्यक्त करण्यासाठी लाडक्या बहिणींना 5 वर्ष वाट पाहावी लागेल। पुढच्या निवडणुकीच्या वेळी आणखी एखादी अशीच लोकप्रिय योजना आणून या बहिणींचा राग शांत करण्याची कलुक्ती हे सत्ताधारी करतील। तोपर्यंत तरी ज्या बहिणींची नावं योजनेतून कापली जातील त्यांना देवाभाऊ, एकनाथ भाऊ, अजितदादांचा धावा करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल।